रोज रोज त्याच पद्धतीचा डाळी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। नमस्कार मंडळी, मी अंजली, खूप खूप स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनलवर। तर आज आपण शेवग्याच्या शेंगांचा रस्सा किंवा आमटी बघणार आहोत। यासाठी काय करायचं, शेवग्याच्या शेंगा एका साईडला उकळून घ्यायच्या, तेलामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालायची, थोडं मिक्स करायचं आणि यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या। या तेलामध्ये या शेवग्याच्या शेंगा 2-3 मिनिटं परतायच्या। अशा शेंगा तेलामध्ये परतल्यामुळे या शेंगांना चव चांगली होते। आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालू आणि या शेंगा आपण शिजवून घेऊया। शेंगा अशा या एका साईडला शिजतायत, तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया, ज्यामुळे आपला वेळ वाचेल आणि शेवग्याच्या शेंगांचा रस्सा पटकन बनून तयार होईल। तर कढई घ्यायची, त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं, यामध्ये धने, तीळ, आल्याचे तुकडे, 2-3 लसूण पाकळ्या आणि अर्धा वाटी सुके खोबरे घालायचे। या मसाल्याला तेलाबरोबर मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 2 उभे चिरलेले कांदे, बरोबर एक मोठा पिकलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो कच्चा नाही वापरायचा, असा छान पिकलेला वापरायचा, म्हणजे आपल्या रश्श्याला रंग छान येतो आणि रस्साही खूप छान लागतो। याचबरोबर इकडे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर म्हणण्यापेक्षा इकडे कोथिंबीरचे देठ मी इकडे वापरले। कोथिंबीरचे देठ फेकून न देता जे काही कोवळे कोवळे देठ असतील ते असे वाटणात वापरायचे, त्यामुळे कसं वाटणही आपलं वाढतं आणि रस्साही चवीला छान लागतो। आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेऊया। आता हा शेवग्याचा रस्सा करायला घेऊ तर कढईमध्ये तेल घालायचं, तेलामध्ये अर्धा चमचे जिरे घालू। जिरे छान फुललं की यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते घालायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही यामध्ये मिक्स करून घेते। एकदा हे वाटण असं परतून घेतलं की यामध्ये आपण मसाले घालूया। तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालते, आपल्या चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं। तर इकडे मी कांदा लसूण मसाला इकडे वापरलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड। हे सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आता मसाले घातल्यानंतर हे सर्व मसाले चांगले शिजवून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे। तर यासाठी काय करायचं, गॅस कमी करायचं आणि 2 ते 3 मिनिटं हा मसाला आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। बघा हे मसाले छान शिजले आहेत, बाजूने बघा तेल सुटलंय, त्याच्या कलरवरूनच समजतं की मसाले आपले छान शिजले गेले आहेत। आता पुन्हा हे एकदा छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूया शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा। जर या शेंगा पूर्ण शिजवल्या तरी काही हरकत नाही, किंवा या रश्श्याबरोबर शिजवल्या तरीही चालेल। आता हा मसाला जेवढा आपल्याला घट्टसर पातळसर हवा असेल तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं। तर हलक्या हाताने हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा। मगाशी आपण शेंगा शिजवताना मीठ घातलं होतं, आता आपला रस्सा जेवढा पातळ आहे किंवा घट्टसर आहे त्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि यावर अर्धवट झाकणी ठेवून 5 मिनिटं या रश्श्याला उकळी आणून द्यायची। एवढा रस्सा आपला उकळेल तेवढा आपला हा छान असा रस्सा तयार होतो, म्हणजे याला तरी सुटते। असेल तर वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची। तर तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगांचा रस्सा। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।